शेतकऱ्यांच्या दुधाला भाव द्या, सोयाबीन, कापूससह इतर उत्पादन खर्चावर रास्त भाव द्या. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देण्यासह विविध मागण्यांसाठी 6 सप्टेंबर रोजी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले, राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय गंभीर आहे. पाऊस यावेळी पडत असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या शासकीय मदतीची गरज आहे. दूध दराला 5 रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांची गंमत सरकार करत आहे. राजू शेट्टी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. सहकारी संस्थांचा मनमानी कारभार सुरू आहे. जोपर्यंत शासकीय खरेदी होत नाही तोपर्यंत हा मनमानी कारभार थांबणार नाही. डिझेलचे भाव वाढले, ट्रॅक्टरच्या किमती वाढल्यात. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचा जीव जात असल्याची टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मात्र या परिसरातील शेतकरी, उद्योजक आणि नागरिक यांचा बंदराला विरोध आहे. या बंदरामुळे पालघर जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्ती धोक्यात येणार आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मुंबईतील दादर येथे असलेल्या साई गुरु हॉलमध्ये शेतकऱ्यांची 19 सप्टेंबर रोजी परिषद होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. यावेळी नंदकुमार पाटील, आमगोंडा पाटील, पांडुरंग भोसले, अरुण पाटील, संजय येडेकर, सुरेश पाटील आणि माणिक माळी उपस्थित होते.